नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। मी नेहमीच तुमच्यासाठी अनेक सारे मार्गदर्शनपर व्हिडिओ घेऊन येत असतो, बऱ्याच सारा कंटेंट व्हिडिओ घेऊन येत असतो, ठीक आहे। आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो, ठीक आहे। तर आज एका वेगळ्या विषयावर बोलतोय, तो म्हणजे आहे ऑप्टिंग आउटचा मुद्दा। ऑप्टिंग आउट का करावं, ठीक आहे। ऑप्टिंग आउट का करावं, तर ऑप्टिंग आउट करावं आपल्या त्या बहीण भावांसाठी ज्यांच्यासाठी ही पोस्ट आता त्यांच्या लाईफचा असा टप्पा आहे, ठीक आहे, की ते त्यांची ही पिढी आणि येणारी पिढी याचं काय करू शकतात, याला डिसाईड करू शकतात, ठीक आहे। लाईफचा एक टप्पा असा असतो MPSC मध्ये, मी स्वतःहून अनुभवला आहे की तुम्हाला कंडक्टर आणि कलेक्टर ह्या पोस्ट सेम इक्वलंट वाटायला लागतात जेव्हा तुम्ही वयाच्या त्या टप्प्यावर असता। आणि आपण घरच्यांना प्रॉमिस केलेलं असतं की मला यावर्षी मी हवी ती पोस्ट काढणार आहे, ठीक आहे। आणि ते पोस्ट आपल्याकडून निघत नाही, मग अशा वेळेस आपल्याला मेंटल स्टॅबिलिटीसाठी आणि इकॉनॉमिक स्टॅबिलिटीसाठी आपल्याला काय करावं लागतं, ही पोस्ट काढावी लागते। आणि आता मुलं त्या टप्प्यावर आहेत। मी किती सारे विद्यार्थी बघितलं, लाखो विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मी, कितीतरी विद्यार्थी बघितले जे वयाच्या 35शीत आहेत, 30शीत आहेत, ठीक आहे, ज्यांचं लग्न, ज्यांचं पुढचं करिअर हे सगळं यावर डिपेंड आहे। माझ्या कितीतरी बहिणी बघितल्या ज्यांनी घरी भांडू सांगितलं की फक्त पप्पा, मम्मी, आई, बाबा मला 1 वर्ष द्या, मला ना यावर्षी ही पोस्ट काढायची आहे, मी किमान माझ्या पायावर उभी असेल आणि नंतर मी काय करेल, मग म्हणाल ते करायला मी तयार असेल। असे कितीतरी लाखो विद्यार्थी आहेत, असे कितीतरी विद्यार्थी आहेत की जे 10-10 वर्षापासून अभ्यास करत आहेत। आत्ता कुठं त्यांच्या जीवनात एक आशेचा किरण आला आहे, ठीक आहे। तर अशा विद्यार्थ्यांना मी रिक्वेस्ट करतो की ज्यांचं ऑलरेडी चांगल्या पोस्टवर सिलेक्शन झालं आहे, म्हणजे S8च्या पोस्ट असतील, कारण की ही तर S6ची पोस्ट आहे ना, S8च्या पोस्ट असतील किंवा मागे झालेल्या सरळ सेवा असतील, PSI असेल, शिक्षक भरती असेल, अनेक साऱ्या पोस्टवर बरेच सारे विद्यार्थी आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, बरेच सारे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑप्टिंग आउटसुद्धा केला। जसं मी सांगतोय की माझे बरेच सारे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत की जे ऑलरेडी ज्या पोस्टवर आहेत त्यांनी मला मेसेज केले की सर आम्ही ऑप्टिंग आउट करतोय, ठीक आहे, आम्ही ऑप्टिंग आउट करतोय कारण की आम्ही त्यांचं स्वप्न, म्हणजे आम्ही आमच्या भावंडांचं, बहिणीचं स्वप्न आम्ही समजू शकतो आणि कंडिशन पण समजू शकतो। तुम्हाला माहिती आहे अर्ध्या पोटी, आता कधी पुण्याला येऊन बघा, ठीक आहे, अभ्यासिकेत, ठीक आहे, अभ्यासिकेत कंजेस्टेड जागेत बसून रात्रंदिवस एक करणारे विद्यार्थी आहेत। काही विद्यार्थी असे बघितले की जे त्या अभ्यासिकेतच झोपतात, त्यांना सांगतात सर मी इथं, ठीक आहे, इथं तुमचं ते जे आहे झाडपूस करणे असेल, पोछा मारणं असेल करतो, प्लीज माझ्याकडे रूमला देणे इतके पैसे नाही आहेत तर मला इथंच झोपू द्या। कितीतरी विद्यार्थी मी बघितले की एका टिफिनमध्ये 2 जण खातात, म्हणतात ना, लोक म्हणतात ना की त्या MPSC वाले मौज मजा करतात पुण्यात येऊन, अमरावतीत येऊन किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये, तर त्यांना म्हणा कधीतरी इथं येऊन बघा प्रीमायसेसमध्ये, तुम्हाला कळेल की किती मजा ते करतात, ठीक आहे। असे कितीतरी हजारो विद्यार्थी मी बघितले आहेत की ज्यांच्या समोर आशा आहेत, ठीक आहे। काही विद्यार्थ्यांना इतकं टेन्स झाले आहेत, इतके टेन्शनमध्ये आले आहेत की त्यांना वयाच्या 30-35शीत शुगर, BP, आता मागे एक विद्यार्थी भेटला होता मला, त्याला शुगर BPची बिमारी झाली हायपर टेन्शनमुळे। सो विद्यार्थ्यांनी जीव की प्राण MPSCला बनवला आहे, ठीक आहे, समजलं का। सो त्यामुळे तुम्ही चांगल्या पोस्टवर असाल तर प्लीज ऑप्टिंग आउट करा। तुमच्या एका निर्णयामुळे तुम्ही 2 पिढ्यांचं काय करू शकता, कल्याण करू शकता, ह्या लक्षात घ्या, ठीक आहे। केवळ नावासमोर असावं की मी ही पोस्ट काढली, मी ती पोस्ट काढली, मला हे डिपार्टमेंट अलॉट झालं, हे ऑलरेडी तुमचं झालं आहे। आता तुमचं लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे तुम्हाला डिपार्टमेंट अलॉट झालं, ते जग जाहीर झालं आहे की तुम्ही त्या पोस्टवर सिलेक्ट झालेले आहात। फक्त आता एक पाऊल उचला, ते म्हणजे गांभीर्यानं उचला। मी कधी म्हणत नाही माझा व्हिडिओ शेअर करा, पण मी आज सर्वांना विनंती करतो, माझे जे व्ह्यूवर्स आहेत सर्वांनी शेअर करा आपापल्या ग्रुपवर सर्वांना, की हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, ठीक आहे। महाराष्ट्रातले अनेक सारे मार्गदर्शक आहेत, अनेक सारे क्लास संचालक आहेत, यांनी ऑलरेडी पोस्ट केले आहेत, ठीक आहे। पण जर आपल्यामुळे 2 लोकांच्या विचारात जरी फरक पडला असेल ना तरी खूप होतं। सो त्यामुळे मी सांगतोय 2.5 वर्षापासून पोरं आशा लावून आहेत, 2023ची जाहिरात आहे, 2025 मध्यावर आला आहे, 2.5 वर्षापासून त्या पोस्टची वाट बघत आहेत, ठीक आहे। परीक्षा एक्सटेंड होणं, ठीक आहे, त्याच्यानंतर स्किल टेस्ट एक्सटेंड होणं, स्किल टेस्ट काय असते एकदा स्किल टेस्ट देऊन बघा, तुम्हाला कळेल स्किल टेस्टसारखा कठीण प्रकार कोणताच नाही आहे। मला तर असं वाटतं MPSC सर्वात कठीण जर कोणती पोस्ट असेल ना तर ही लिपिक टंकलेखा काय काढायला, याचे टप्पेच जरा वेगळे आहे। असा स्पीड मेंटेन करावा लागतो ना पोरांनो की भयानकच। कधी आता तुम्ही आहात तर तुम्ही ते समजू शकता, स्किल टेस्टची 8-8, 10-10 महिने प्रॅक्टिस केली, हजारो लाखो रुपये गमावले, ते जाऊ द्या, हजारो लाखो गेले ते वापस येतील, 1000 रुपये परत येतील, पण त्यांनी या पोस्टच्या नादात सरळ सेवेचा अभ्यास केला नाही, त्यांना माहीत होतं ही पोस्ट शुअरली मिळणार आहे, 7,500 जागा आहेत। तर अशा बहीण भावंडांसाठी प्लीज मी हात जोडून विनंती करतो, ठीक आहे,
तुमच्या पाया पडतो लागेल तर दंडवत घालतो, पण ना तुम्ही जर ऑलरेडी चांगल्या पोस्टवर असाल ना तर प्लीज ऑप्टिंग आउट करा, जेणेकरून एका घराच्या ठीक आहे रोजीरोटीचं काय बनू शकाल त्याचा प्रश्न मिटेल चरितार्थाचा, आणि जे आई वडील त्यासाठी आशा करत आहे त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा कल्याण होईल अशा प्रकारचा निर्णय घ्या. ठीक आहे, माझं बोलताना चुकलं असेल तर प्लीज क्षमा करा, पण आता ही रिक्वेस्ट म्हणा, ठीक आहे, एक तर भीक म्हणा, ठीक आहे, समजलं का, भीक म्हणा, पण प्लीज या माझ्या भिकेला तुम्ही तुमच्या ऑप्टिंग आउटमधून उत्तर द्या आणि मला माझ्या नंबरवर तुम्ही ऑप्टिंग आउट केल्याचे स्क्रीनशॉट शेअर करा. ठीक आहे, नंबर देतोय, ऑप्टिंग आउटचे स्क्रीनशॉट तुम्ही मला या नंबरवर द्या, जेणेकरून तुमच्यामुळे ठीक आहे 7972886645 ठीक आहे. आणि जर कोणी ऑप्टिंग आउट करत नसेल तर त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी मला सांगा की सर हा विद्यार्थी आहे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहे, त्याला कन्व्हिन्स करायचं आहे, तर प्लीज मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, मी जेणेकरून त्याच्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि त्या प्रकारे आपण ऑप्टिंग आउटसाठी प्रयत्न करू. चला तर आता 24 तारखेपर्यंत आपल्याला लिंक ओपन आहे, 24 तारखेपर्यंत प्रयत्न करू जास्तीत जास्त ऑप्टिंग आउट होऊन जे माझे विद्यार्थी आहेत काठावर ते सुद्धा इन होतील. थँक्यू सो मच, कीप स्टडिंग, जय हिंद.